कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर सुरू करूया आजवर टेलिव्हिजनवर कधीही न पाहिलेला ग्रँड धमाकेदार नवा कोरा रियालिटी शो चल भावा सिटी, को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स एंड कुर्ता, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या पारू आणि आदित्याचं। हाय, कशी आहेस पारू? कसं वाटतंय चल भावा सिटीत येऊन? एकदम भारी वाटते. म्हणजे मी तर जेव्हा गावाकडनं पहिल्यांदा शहरात आले होते तेव्हा जसं मला वाटत होतं ना तसंच मला आता वाटतंय. मला खरंच कळत नव्हतं की इकडं राहायचं कसं, माणसाशी बोलायचं कसं, वागायचं कसं. पण काही दिवस गेले आणि या घेतलं शहराने मला सांभाळून. पण मला सांग आदित्य, आता आपले जे गावरान ब्रो येतील त्यांना शहरामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय वाटतं तुला, त्यांनी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं सिटी मुळात ही गावातल्या लोकांनीच बनलेली आहे आणि त्यांना सिटीमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी मला असं वाटतं त्यांनी त्यांचा रिअल सेल्फ ठेवला तर जास्त दिवस ते सिटीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतील असं वाटतं. सो आदित्य आणि पारू, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच, तुम्ही आज इकडे आलात. पण काय आहे ना, मी तुम्हाला इतक्या पटकन जाऊ देणार नाही, कारण तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे. असं म्हणतात की काही जोड्या स्वर्गात बनतात तर काही टेलिव्हिजनवर. पण तशाच आपल्या ज्या सिटी सुंदरी आहेत आणि जे आपले गावरान ब्रो आहेत यांची जोडी जमावण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे. बापरे, सो मोठी जबाबदारी. आणि एवढंच नाही तर प्रेक्षक हो, तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे, कळलं का? कारण आदित्य आणि पारू जी जोडी जमवतील त्याच्यावर शिक्कामोर्तब करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. आलं लक्षात? आता आलं लक्षात. तो आदित्य, पारू, थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर कमिंग. मी आता तुम्हाला बसायची विनंती करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपल्या या शो मध्ये गावावरून आलेल्या मुलांची सिटी सुंदरींची जोडी होणार. पण जोडी होणार म्हणजे शहरातल्या मुली त्यांच्या मेंटॉर होणार, त्यांना गाईड करणार, त्यांना ऍडवाइस देणार. पण कोण आहे त्या सिटी सुंदरी? Ladies and gentlemen, put your hands together for the bold, bindast, glamorous and beautiful City Sundari. कोणी परी म्हणा, कोणी सुंदरा, मी त्यांच्या बोलण्याला भाळणार नाही. खेळात अशी स्ट्रॅटेजी वापरेन जी कोणालाच कळणार नाही. माझं नाव प्रणाली आहे, मी मुंबईची आहे आणि या शोमध्ये पार्टिसिपेट करत ह्यासाठी आहे की लोकांचं प्रेम मिळू दे, लोकांना माझ्याबद्दल अजून कळू दे आणि स्वतः खूप मजा करायला आली आहे. मी सोशल मीडिया स्टार, घराघरात माझी छबी आहे, मिलियन फॉलोअर्स माझे, मी व्हायरल गर्ल आहे. तर माझं नाव अनुश्री आणि मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? वय वय कोण? कारण लोकांना असं वाटतं की रिअल लाईफ वेगळं असतं आणि रिअल लाईफ वेगळं असतं. सो मला ते प्रूव्ह करायचं आहे की माझं जे रिअल लाईफ आहे तेच माझं रिअल लाईफ सुद्धा आहे, की मी जशी आहे तशी मी इथे प्रेझेंट होणार आहे सगळ्यांसमोर आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. वाराची दिशा बदलण्याची माझ्यात ताकद आहे, कोणाच्याच हाती लागत नाही मी हवा हवाई आहे. माझं नाव किमया रे. मी या शोवर नवीन लोकांना भेटायला भेटेल, मग नवीन फ्रेंड्स होतील आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन असणार आहे. तर मी खूप खूप एक्सायटेड आहे. प्रणाली, गावच्या लोकांबद्दल काय
वाटतं तुला? सर साधीभोळी असतात, प्रेमळ असतात, तुमची काळजी करतात, तुम्हाला खूप लाड करतात, मला आवडतात गावचे लोक. ऑलराईट. किंवा तुला पण असं वाटतं साधी हो बोल? हो हो मला पण असं वाटतं. इफ आय मे, मला प्लीज तुझं वय सांगशील? मी 20 वर्षाची आहे. आय एम 20. वाव. किमया ही आपल्या शोवरची सगळ्यात यंगेस्ट कॅन्डिडेट आहे, यंगेस्ट कंटेस्टंट. यू आर ऑल्सो 20. 2 यंगेस्ट कंटेस्टंट आहेत. तुम्ही दोघी इतक्या लहान आहात, तू आता इथे राहणार आहेस, यु नो, तू सगळ्यात जास्त कोणाला मिस करशील? माझ्या मॉम डॅड ना ऑब्विसली. आणि माझी कॅट. एवढे दिवस असं लांब कधी राहिली नाहीये माझ्या मॉम डॅड शिवाय. कधी राहिली नाही. नाही, असं विदाउट कॉन्टॅक्ट मी कधीच नाही राहिले. पण अजून काय मिस करशील तू? सकाळी उठून एक सेल्फी काढते मी, तर ते पण मिस करेन. हे नवीनच आहे. आम्हाला सांगाय सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायला पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या एक सेल्फी काढली पाहिजे. आता पुढे तर फोन्स अलाउड नाही आहेत. तुला जर खरंच एक सेल्फी काढायची असेल तर आपण 4 जण एक पटकन सेल्फी काढू शकतो. ओके किमया, दिस वॉज युअर लास्ट सेल्फी. आता बरेच दिवस तुझ्या हातात फोन नसणार आहे, त्यामुळे सकाळी उठून काहीतरी वेगळा विचार करा. ओके. अजून एक मला असं लक्षात आलं की मी ना रोज रात्री एका म्हणजे माझ्या एका टॉयला घेऊन झोपते, त्याला पण खूप मिस करेन. कुठला टॉय? विनी द पू. विनी द पूला घेऊन झोपते तू रोज रात्री? इथे आई बाबा आलेत तुझे? हो हो आलेत, कुठे? तिथे बसलेत. अच्छा, नमस्कार नमस्कार. आई काय म्हणते? तिला म्हणजे ती 5th स्टँडर्डला होती ना, तेव्हा तिला तिला आवडलेला तो पू. तर तिने तो घेतलेला आणि तेव्हापासून ती रोज रात्री त्याला घेतल्याशिवाय तिला झोप नाही लागत. ती त्याच्याशी बोलत असते आणि त्याला म्हणजे लहान असताना ती त्याला खूप अशी नटवायची, ड्रेस घालायची. आता मोठी झाली आहे पण अजून पण ती त्याच्याशिवाय झोपतच नाही, तो लागतोच तिला बाजूला. I can't believe this. Wow, Vinny, how lucky and how lucky are you to have your Vinny with you? Like Vinny, can you believe? Guarantee. So actually Vinny तुझ्या बरोबर घरामध्ये राहू शकतो. You don't miss him. अनुश्री, तू खरंच साधी भोळी आहेस की नखरेवाली आहेस? मी खूप जास्त नखरेवाली आहे. ओ येस, आणि मी बिलकुल साधी भोळी नाही. ओ, बरं मग कशी आहेस तू? नखरेवाली आहे, चुलबुली आहे. Okay. मला खूप बडबड लागते, खूप बोलायला लागतं मला. म्हणजे मला राग पण पटकन येतो. तू राग आल्यावर काय करतेस? म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलचा राग आला ना, तर जे काही असेल ते तोडफोड होते माझ्याकडून. मग मी जे टिपॉयवर काही ठेवलं असेल मी ते सगळं असं साईडला लोटून देते, मग ते सगळं सांडतं फुटतं आणि मग मम्मी ओरडते. मग परत ती ओरडली म्हणून त्याच्यावर अजून चिडचिड, मग काय हातात दिसेल ते फाडायचं तोडायचं. हे म्हणजे लाईक माझं असं होतं. बापरे, तुझ्या घरनं भीती वाटायला लागली ना? हो. वाटलीच पाहिजे. तुम्ही जरा सांभाळून ठेवा तुमच्या गोष्टी टेबल बिबलवर जे काय असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.